आपला उद्योग हा घटक चालू आहे. तर या घटकामध्ये आपण उद्योग म्हणजे काय, उद्योगांचे जे प्रकार पडलेले आहेत त्यांची माहिती आपण पाहिलेली आहे आणि त्याच्यानंतरनं जे विविध उद्योग आहेत ते आपण पाहिलेले आहेत. त्याच्यावर कृषीवर आधारित उद्योग, औद्योगिक विकास हे आपण पाहिलेले आहेत. तर त्यातला जो उद्योग आहे तो महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि माहिती तंत्रज्ञान उद्योग या दोन मुद्द्यांवरती आपण या पाठामध्ये चर्चा करणार आहोत. तर हे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ त्यालाच MIDC असं म्हणतात आणि हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर नवीन आता आजकालमध्ये एकदम चांगल्या प्रकारामध्ये चाललेला जो उद्योग आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान उद्योग. तर हे उद्योग म्हणजे काय, त्यांची निर्मिती कधी झाली आणि या उद्योगातून आपल्याला काय प्रकारे फायदा होतो, तर हे आपल्याला काय करायचं आहे, या दोन मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. तर त्यातला जो पहिला उद्योग आहे आपला चाललेला तो म्हणजे महाराष्ट्र राज्य, लिहून घ्यायचं सर्वांनी, पॉईंट टाकायचा आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ. पॉईंट टाकायचा आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ त्यालाच MIDC असं नाव आहे. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 महाराष्ट्र राज्याने काय केलेले आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1 ऑगस्ट 1962 साली किंवा रोजी आपल्या ह्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. आणि त्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रांची काय केलेली आहे, निर्मिती केलेली आहे. या उद्योगातून MIDC या उद्योगातून संपूर्ण राज्यभर विकेंद्रीकरण होणे अपेक्षित असते. महाराष्ट्राप्रमाणे इतर देशातील किंवा देशातील इतर राज्यातही अशी महामंडळे आहेत. तर या क्षेत्रात प्रामुख्याने एकमेकांना पूरक असे उद्योग चालवले जातात आणि या उद्योगामधून स्थानिकांना त्या रोजगार प्राप्त होतो आणि या उद्योगांना आवश्यक अशा सुखसोयी ज्या आहेत, सुविधा आहेत, तर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. तर MIDC आपण पाहतो मोठमोठ्या शहरामध्ये, मुंबईसारख्या, पुण्यासारख्या किंवा अजून मोठमोठे जी शहरं आहेत, तर अशा ठिकाणी आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचे MIDC काय झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत. म्हणजे मोठमोठे शहरं आपण पाहिली तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे MIDC उपलब्ध झालेले आहेत आणि त्याचा जो फायदा आहे तर त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रालाच, आपल्या राज्यालाच याचा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर ह्याचे जे औद्योगिक विकास महामंडळाचे जे फायदे आहेत तर ते फायदे आपल्याला पाहायचे आहेत. बघा, तर त्याचे फायदे 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC हा जो उद्योग आहे तो उद्योग काय केलेला आहे, शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. मग हा जो उद्योग आहे MIDC हा उद्योग मोठमोठ्या शहरामध्ये शक्यतो काय केले जातात, MIDC निर्माण केल्या जातात. कारण त्या ठिकाणी त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या सुखसुविधा आहेत, त्याच्यासाठी लागणारे जे साधनसामुग्री आहे ती शक्यतो शहरामध्ये उपलब्ध होत असते. म्हणून ह्या MIDC शक्यतो मोठमोठ्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आपल्या आसपास जर पाहिलं तर बारामती आहे, त्याच्यानंतर वालचंदनगर आहे, त्याच्यानंतर पुणे आहे, मुंबई आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे मोठमोठे MIDC हा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतात. या उद्योगधंद्यामध्ये किंवा या उद्योगामध्ये त्यातनं जे मिळणारे जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कशा प्रकारचं असतं, त्याचा फायदा कशा प्रकारे होतो, त्याच्यात समस्या निर्माण होतात का,
तर हे आपल्याला पाहायचं आहे. तर याचा जो फायदा आहे तो आपल्याला पाहणार आहोत. तर औद्योगिक विकासामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात. त्याच्यामध्ये आपण पाहतो तर युवकांना काय होतो, युवकांना रोजगार मिळतो. पॉईंट टाका, लिहून घ्या वहीमध्ये की युवकांना रोजगार मिळतो. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये युवकांना रोजगार मिळतो. म्हणजे ह्या MIDC मध्ये जेवढे कामगार काम करत असतात त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने रोजगार मिळतो. म्हणजे चांगल्या प्रकारचा पगार त्या ठिकाणी मिळतो. त्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी जे कामाला जे कामगार आहेत त्यांचा स्वतःचा विकास देखील चांगल्या प्रकारे होत असतो. त्याच्यानंतर दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होते. ज्या रोजगार किंवा जे कामगार त्या ठिकाणी कामाला आहेत त्यांना एक चांगल्या प्रतीचा पगार दिल्यामुळे त्यांचं दरडोई उत्पन्न काय होतं, चांगल्या प्रकारे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर शेती आणि देशाचा आर्थिक विकास होत असतो. तर या MIDC मुळे शेती किंवा देशाचा आर्थिक विकास देखील होत असतो. त्याच्यानंतर जे काय MIDC आहेत तर त्या ठिकाणी शेतातून मिळणारे जे साधन सामुग्री त्या ठिकाणी वापरली जाते आणि त्यामुळे शेतीचा आणि आसपासच्या शेतीचा आणि देशाचा देखील आर्थिक विकास वाढण्यास मदत होते. त्याच्यानंतर या ठिकाणी चौथा आपल्याला पॉईंट टाकता येईल फायदे याच्यामध्ये की राहणीमान उंचवते. आता राहणीमान कुणाचं उंचवते तर त्या ठिकाणी जे कामगार आहेत किंवा MIDC मध्ये जेवढेही कामगार आहेत कामाला तर त्यांचं राहणीमान उंचवतं. कारण चांगल्या प्रतीचा जर पगार मिळत असेल तर आपल्या दैनंदिन गरजा आपण चांगल्या प्रकारे भागवू शकतो. त्याच्यानंतर आपोआपच आपलं राहणीमान, आपलं उत्पन्न जर चांगलं असेल, चांगलं उत्पन्न वाढलेलं असेल तर आपोआपच आपला जो राहणीमान आहे त्या आपोआपच ते आपलं राहणीमान काय होतं, चांगल्या प्रतीचं होऊन जातं. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला फायदे MIDC या उद्योगातून आपल्याला फायदे मिळतात. त्याच्यानंतर कृषीप्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पन्नावर आधारित उद्योगधंदे निर्माण होणे आवश्यक असते आणि अशा उद्योगामुळे शेती व देशाचा आर्थिक विकास देखील होत असतो. तर अशा प्रकारे MIDC ह्याची आपण माहिती घेतलेली आहे. काय काय फायदे होतात हे पण आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्या जे समस्या आहेत, औद्योगिकरणाच्या काही समस्या देखील आहेत. तर त्या समस्या म्हणजे पाणी पुरवठा, त्याच्यानंतर जो मनुष्यबळ आहे, दळणवळण आहे, त्याच्यानंतर विद्युत पुरवठा आहे. तर अशा प्रकारच्या तर सोयीसुविधा पण मिळणं आवश्यक असतं. अशा प्रकारच्या सोयीसुविधा जर मिळालं तरच हे जे औद्योगिकरण आहे ते अगदी चांगल्या प्रकारे चालतं. तर ह्याचा पण मेंटेनन्स खूप मोठ्या प्रमाणावर असतो आणि त्या MIDCला सोसावा लागतो. म्हणजे मेंटेनन्स देखील खूप मोठ्या प्रमाणावर असतो. तर अशा प्रकारे आपण MIDC या उद्योगाविषयी माहिती पाहिलेली आहे. आता पुढचा पॉईंट टाकायचा आहे माहिती तंत्रज्ञान उद्योग. या घटकातला शेवटचा पॉईंट चाललेला आपला आहे माहिती तंत्रज्ञान उद्योग. तर आजकाल एकदम चांगल्या प्रकारे चाललेला हा माहिती तंत्रज्ञान उद्योग आहे. तर माहिती तंत्रज्ञान आजच्या युगातील एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे आणि या शाखेतील कामकाज हे संपूर्ण कामकाज जे आहे ते संगणकाद्वारे चालतं. जे संगणकाचा वापर करावा लागतो या माहिती तंत्रज्ञानामध्ये. तर उद्योगांमध्ये भारताने चांगल्या प्रकारे प्रगती केलेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे या उद्योगातील कार्यरत असलेलं मनुष्यबळ. पण याच मनुष्यबळाने या प्रकारे माहिती तंत्रज्ञान शोध लावलेला आहे आणि या उद्योगामध्ये अगदी आता आधुनिक काळामध्ये आपण जिकडे पाहाल तिकडं ऑनलाईन कामं आपल्याला झालेली पाहायला मिळतात. आजकाल जे आता सध्या जे शिक्षण तुम्ही घेताय की सध्याचं शिक्षण घरी बसून शिक्षण घेताय हे सुद्धा कमाल ह्या माहिती तंत्रज्ञानाचीच आहे. तर माहिती तंत्रज्ञानातून अशा प्रकारचे ऑनलाईन शिक्षण आपल्याला घेता येते. त्याच्यानंतर खूप सारी कामं आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं, शिक्षण क्षेत्र घ्या, उद्योग क्षेत्र घ्या, त्याच्यानंतर कोणतं पण क्षेत्र जर घेतलं, वैद्यकीय क्षेत्र घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या, त्या ठिकाणी आता अशा प्रकारे माहिती तंत्रज्ञान वापरलं जातं. आणि या माहिती तंत्रज्ञानामुळे हे जे कामकाज आहे ते सगळं कामकाज संगणक किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल अशा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
तर या उद्योगामध्ये तांत्रिक माहिती शोधणे, बघा या उद्योगामध्ये काय काय केलं जातं पॉईंट टाकायचा आहे. तर बघा पहिला पॉईंट आहे तांत्रिक माहिती शोधणे, लिहायचं आहे बघा. तांत्रिक माहिती शोधणे, त्याच्यानंतर माहिती मिळवणे, त्याच्यानंतर विश्लेषण करणे, तांत्रिक माहिती शोधणे, तांत्रिक माहिती शोधणे, मिळवणे, विश्लेषण करणे, त्याच्यानंतर संग्रहित करणे, आलेखांच्या स्वरूपामध्ये मांडणे. दुसरा पॉईंट, आलेखांच्या स्वरूपामध्ये मांडणे, लिहून घ्यायचे वहीमध्ये पटपट. आलेखांच्या स्वरूपात मांडणे. तिसरा पॉईंट, मागणीनुसार ती पुरवणे, मागणीनुसार ती पुरवणे. तर इत्यादी कामे ही या माहिती तंत्रज्ञानातून काय केली जातात. त्याच्यानंतर ही सर्व जी कामं आहेत तर इंटरनेटच्या आधारे संगणक, मोबाईल आणि साधनाद्वारे माहिती हाताळली जाते. या सर्वांसाठी विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणे हा सुद्धा एक उद्योगाचा प्रमुख भाग आहे. आज संगणक व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. एक विशिष्ट खूप सारी माहिती या संगणकामध्ये संग्रहित केली जाते व तिचा जगभर आपल्याला वापर पाहायला मिळतो. आता ह्या संगणक किंवा जे इंटरनेट आहेत तर एक 4-5 वर्षाखाली आपण सगळी कामं हे ऑफलाईन पद्धतीने म्हणजे स्वतः आपण करत होतो. परंतु आता कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलं आपण, शिक्षण क्षेत्र आहे, त्याच्यानंतर पुढं वैद्यकीय क्षेत्र आहे, त्याच्यानंतर पुढचं जे क्षेत्र आहे, कोणतंही क्षेत्र घ्या तर या क्षेत्रामध्ये आपल्याला कामं जी आहेत ती ऑनलाईन झालेली पाहायला मिळतात. म्हणजे ऑनलाईन कामं कशा प्रकारे केली जातात, अशा प्रकारे संगणकाद्वारे ही अशा प्रकारे कामं केली जातात. आणि आपण आता कोरोना होऊन जवळजवळ 2-2.5 वर्ष झाली, तर आता आपण पाहतो की बरेच लोक हे वर्क फ्रॉम होम अशा प्रकारे कामकाज त्यांचं चालू आहे. म्हणजे कामामध्ये किंवा त्या कंपनीमध्ये गेलं नाही तरी चालतं, तर बरेच कामं ही आता शक्यतो घरी बसून ह्या संगणकाद्वारे, लॅपटॉपच्याद्वारे केली जातात. म्हणजे माहिती तंत्रज्ञान हा उद्योग एवढा आधुनिकच्या युगामध्ये खूप महत्त्वपूर्ण आणि अभियांत्रिकी हे एक प्रकारची शाखा आहे. आणि अशा प्रकारे या उद्योगामध्ये आपल्या भारताने खूपच चांगली प्रगती केलेली आहे. आणि या संगणकामध्ये किंवा या जे साधन वापरलं जातं संगणक, लॅपटॉप, मोबाईल, तर याच्यामध्ये कितीही मोठ्या प्रमाणामध्ये माहितीचा साठा संग्रहित केला जातो. आणि ती माहिती सेव्ह केली तर आपण पुन्हा केव्हाही ही जी माहिती आहे ती ओपन करू शकतो. म्हणजे खूप सारे याच्यातून फायदे आहेत. कितीही दिवस आपल्याला अशा प्रकारची माहिती आहे ती माहिती पुन्हा ओपन करता येते. कितीही वेळा आपल्याला ती माहिती वापरता येते. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे जसं मनुष्याचं मेंदू आहे त्यापेक्षाही चांगलं काम करणारा ही संगणक प्रणाली आहे. आणि या संगणक प्रणालीद्वारे अशा प्रकारे आपल्या भारताने खूप चांगली प्रगती या उद्योगामध्ये केलेली आहे. म्हणून आता आपण सर्रास जिकडे पाहतो तिकडे अशा प्रकारची माहिती तंत्रज्ञान उद्योग खूप चांगल्या प्रमाणावर चाललेला आहे. आता उद्योगांचे सामाजिक दायित्व. आता हे जे मोठमोठे उद्योजक आहेत आपण त्यांना थोडक्यात बिझनेसमॅन म्हणतो. आपण पाहतो की भारतामध्ये उद्योजकांची मध्ये आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, उद्योजकांची लिस्ट पाहायला मिळालेली होती. तर आपल्या भारतामध्ये जे उद्योग आहे म्हणजे उद्योजक आहेत, श्रीमंत किती नंबरला आहेत वगैरे असे श्रीमंतांच्या यादीमध्ये आपण पाहिलं टी व्हीमध्ये यादी दाखवली होती. हे जे उद्योजक आहेत म्हणजे त्यांनी स्वतः अशा प्रकारचे उद्योग निर्माण केले आहेत. ह्या जे उद्योजक आहेत त्यांची पण काहीतरी जबाबदारी त्यांना शासनाने दिलेली आहे. तर त्यांना काय जबाबदारी दिलेली आहे, तर त्यांना जो नफा मिळतो वर्षभरातला जो काही त्यांना नफा मिळतो तर त्यातून त्यांनी 2% रक्कम ही समाजाच्या उपयोगासाठी खर्च करावी अशा प्रकारचे त्यांना नियम घालून दिलेले आहेत. मग त्यांच्याकडून शासनाची काही अपेक्षा आहे. ती अपेक्षा कोणती आहे, तर शैक्षणिक सोयी सुविधा पुरवणे, आरोग्यविषयक सुविधा पुरवणे,
त्याच्यानंतर गाव अथवा विभागाचा विकास करणे, निराधार व्यक्तींसाठी चालवलेली केंद्र किंवा पर्यावरणीय विकास केंद्र इत्यादींना मदत करणे, अशा प्रकारची त्यांना एक जबाबदारी शासनाने दिलेली आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं तर ते योग्य प्रमाणामध्ये योग्य त्या ठिकाणी त्यांची जबाबदारी ते पूर्ण करत असतात. तर अशा प्रकारे आपण या पाठामध्ये जे उद्योग आहेत तर विविध उद्योगांविषयी आपण या पाठामध्ये माहिती पाहिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MIDC आणि माहिती तंत्रज्ञान या 2 उद्योगांची माहिती पाहिलेली आहे. आणि उद्योजक जे आहेत त्यांना शासनाने कशा प्रकारची जबाबदारी दिलेली आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. या पाठाचा स्वाध्याय वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचा आहे.